नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत एका व्यक्तीला ज्यांचं नाव आहे दिनेश वेर्णेकर. खूप साऱ्या गोष्टी त्यांनी अचीव केलेल्या आहेत आणि मेन म्हणजे ते एक फिटनेस कन्सल्टंट आहेत आणि अनेक लोकांना त्यांनी ट्रेन केलेलं आहे. तर त्यांचा एकंदरीत प्रवास आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला ते कसे फायद्याचे ठरणार आहेत या तर गोष्टी तुम्हाला आमचा कार्यक्रम ऐकून समजणार आहेतच. त्यांच्याबद्दलच्या थोड्याशा गोष्टी सांगते मी. त्यांनी K11 या स्कूलमध्ये किंवा इथं त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं, तिथून सर्टिफिकेशन केलेलं आहे. त्यांनी मास्टर ट्रेनर आहेत, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत, पर्सनल ट्रेनर आणि स्पेशल पॉप्युलेशन ट्रेनर सुद्धा ते आहेत. तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि आपली लाईफस्टाईल कशी असावी, आपण काय केलं पाहिजे, डेली रुटीनमध्ये कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत या विषयावरती ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सो दिनेश, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू मॅम, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू सो मच. दिनेश, आता आजकाल जर आपण बघितलं तर खूप लाईफस्टाईल लोकांची चेंज झाली आहे आणि त्याच्यामुळे खूप तब्येतीच्या तक्रारी म्हणा किंवा आरोग्याच्या तक्रारी आता लोकांना येत आहेत. तर त्या संदर्भात आपण आपल्या फिटनेसकडे कशा पद्धतीनं लक्ष द्यावं? सर, फिटनेस हे एक फार मोठा शब्द आहे. सो फिटनेस म्हणजे फार काही गोष्टी येतात. तर करंट लाईफस्टाईलचं जर तुम्ही बोलत असाल तर फर्स्ट गोष्ट येते सिडेंटरी लाईफस्टाईल, तर ती वेगळं ठेवूया आपण. ओके, द फर्स्ट गोष्ट येते आपलं खाणं. तर मेजरली आपलं खाणं फार चुकीचं झालेलं आहे. बिकॉज काय झालेलं आहे, जे आपल्या बॉडीला नको आहे ते आम्ही फीड करत आहे. आणि इंडियन लाईफस्टाईल असं आहे, इंडियन खाण्याची पद्धत असं आहे की आम्ही मॅक्झिमम जे गोष्टी नको आहे तेच खात आहे. ओके, तर कसं आहे, आपल्या न्यूट्रिशनमध्ये काही गोष्टी असतात, जसं की कार्बोहायड्रेट असते, प्रोटीन असतं, फॅट असते, व्हिटॅमिन मिनरल्स असतात. तर हे न्यूट्रिशन आपल्या बॉडीला मिळत असते जेव्हा आपण खातो तेव्हा. तर आता काय झालेलं आहे, सगळ्यांचे एक एक फंक्शन्स आहेत. तर आमचं इंडियन लाईफस्टाईल, आमचं इंडियन खाण्याची पद्धत असं झालेलं आहे की आमचं कार्बोहायड्रेट जे आहे त्याची मात्रा फार जास्त झालेली आहे. प्रोटीन, फॅट त्याची मात्रा फारच कमी आहे आणि व्हिटॅमिन मिनरल्सचं तरी हेच पत्ताच नाही आहे. तर त्याच्यामुळे काय झालंय की मेनी डेफिशियन्सीज, फार डेफिशियन्सीज, कमतरता जे आपण म्हणतो ते क्रिएट झालेले आहेत बॉडीमध्ये. मग जेव्हा डेफिशियन्सीज क्रिएट होतात ना, तेव्हा बॉडी फार ओव्हर एक्झॅजरेट होते. त्याला फार स्ट्रेस थ्रू हे करायला लागते. कारण जर तुमचे व्हिटॅमिन मिनरल्स बरोबर नाही आहेत तर मेन तुमचं फाउंडेशन बरोबर नाही आहे. जर तुम्ही प्रोटीन खात नसाल तर तुमचे जे मसल्स आहे ते प्रोटीननं बनलेलं आहे. तुमचा साधा केस सुद्धा प्रोटीननं बनलेला आहे. म्हणजे प्रोटीन केवढं एसेन्शियल आहे. तर तुम्ही लाईफस्टाईल जर बघितला, 100 लोकांना तुम्ही विचारला किंवा त्यांचं दिवसाचा आहार विचारला तर तुम्ही बघाल की प्रोटीनचं नामोनिशान, लोणचं जसं खातो ना आपण तसं प्रोटीन खात आहे. ओके, आणि फॅट तरी त्याला डिफेम केलेलं आहे, मुळे फॅट तरी फारच कमी झालेलं आहे. आणि फॅट पण जे खातो आपण ते पण चुकीचं फॅट खात आहे. ओके, आणि जे पण एक्सेस आहे ते आहे कार्बोहायड्रेट, जसं की भात, चपाती, भाकरी, ब्रेड्स, मॅगीज. ओके, हे कार्बोहायड्रेट्स मध्ये येतात. तर ह्याची मात्रा फार झालेली आहे. सो देर इज नो, म्हणजे न्यूट्रिशन मध्ये बॅलन्स काही राहिलेला नाही आहे, इम्बॅलन्स झालेला आहे फर्स्ट तरी. आणि सेकंड, व्हिटॅमिन मिनरल्स तरी काहीच नाही आहे. बिकॉज व्हिटॅमिन मिनरल्स येत होते व्हेजिटेबल्स म्हणणं आणि नॉनव्हेज फूड्स म्हणणं, काही पदार्थांमधनं व्हिटॅमिन मिनरल्स येतात. खरं आता काय होतं, व्हेजिटेबल्समध्ये जे व्हिटॅमिन मिनरल्स वगैरे मिळत होते ते आता खतामुळे जिथं ते लँडच बॅरन झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन नाही राहिलेलं, व्हिटॅमिन मिनरल्स नाही राहिलेलं. तसं म्हणून दॅट इज द रिझन कमतरता होत आहे. त्याच्यामुळे पीपल ओबीस होत आहेत, त्यांना काही ना काही प्रॉब्लेम होत आहे. हायपोथायरॉइड, ओके, दॅट इज अ बिगेस्ट प्रॉब्लेम. पीसीओएस, मुलींना 13-12 वर्षामध्ये पीसीओएस होत आहे. ओके, आता पहिला हायपरथायरॉइडचे केसेस फार कमी होत होते आणि हायपोथायरॉइड फार वाढत होते. खरं आता काय झालं, हायपरथायरॉइड पण वाढायला लागलाय. सो इव्हन दॅट इज बिकॉज ऑफ एक्स्ट्रा आयोडीन. तर फार काही गोष्टी आहेत. सिडेंटरी लाईफस्टाईल, तरी लोक हे करतात की सिडेंटरी लाईफस्टाईल, माझं ऑफिसमध्ये काम असल्यामुळे मी माझं वजन हे होत आहे, मला डायबिटीज, माझा हालचाल नसल्यामुळे होत आहे. बट दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. ओके, द मेन प्रॉब्लेम इज आम्ही जे आपल्या बॉडीला देत आहे, दॅट इज द प्रॉब्लेम. ओके, सिडेंटरी लाईफस्टाईल दॅट इज अ डिफरंट थिंग. ओके, ते आणि ऍड करत आहे त्याच्यावरती. सो दॅट इज द थिंग. मग दिनेश, आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या, म्हणजे आपण प्रत्येकांच्याकडून ऐकतो की कार्बोहायड्रेट कमी खावं, प्रोटीन जास्त घ्यावं, फळं खावीत, पालेभाजी खावी, या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो.
पण नेमकं कुठल्या गोष्टीतून किती प्रमाणात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळत असतात हे कॅल्क्युलेशन बऱ्याचदा आपलं चुकतं. बरोबर. तर हे जेव्हा कॅल्क्युलेट करायला आपण जातो ते नॉर्मल लोकांना तसं तेवढं जमण्यासारखं नसतं किंवा तेवढं लक्षात येत नाही त्यांच्या. बरोबर. तर त्यांना एक आपण सल्ला म्हणून काय सांगू की कसं त्यांनी बॅलन्स करावं या गोष्टी. फर्स्ट तरी नॉर्मल माणसांनी कॅल्क्युलेशन मध्ये नाही पडायचं. जर त्यांना कॅल्क्युलेशनच पाहिजे तर एक कन्सल्टंटला हायर करायचं. ओके, जसं की आपण एक सर्जरीला जात आहे तर डॉक्टरकडे आम्ही जाणार नाही, स्वतः जाऊन हे करू शकणार नाही. होय ना. केस कापायला पण आम्ही एक बार्बरकडे जातो, स्वतः घरी नाही करत. सो एव्हरीथिंग व्हॉट यू डू राईट, तुमचं जे एक्सपर्टीज नाही आहे तिथं तुम्ही कन्सल्टंट हायर करायला पाहिजेत. आता जर तुम्हाला स्वतःहून करायचं आहे तर मग गुगल लोक करतात. तर गुगल काय आहे, इट इज कॉल्ड एज गटर ऑफ नॉलेज. ओके, तिथं तुम्हाला सोनं पण मिळणार, तिथं तुम्हाला कचरा पण मिळणार. हो ना. तुमच्या डोक्याचं तेवढं हे असायला पाहिजे, नॉलेज असायला पाहिजे, जिथं तुम्ही बरोबर जे नॉलेज तिथं लिहिलेलं आहे ते तुम्ही ग्रॅस्प करू शकाल. नक्कीच. सो लेमनसाठी म्हणजे नॉर्मल लोकांसाठी मी हे म्हणेल की कॅल्क्युलेशन करू नका. जे पदार्थ तुमच्या बॉडीला पाहिजे आहेत ते खा तुम्ही. अंडरस्टूड. फर्स्ट तरी हंगर, तुमचं भूक जेव्हा आहे तेव्हाच तुम्ही खा. बर. खरं आणखी एक प्रॉब्लेम झालेला आहे, आमचे हॉर्मोन्स एवढे डिस्टर्ब झालेले आहेत की आम्हाला भूक कधी लागलाय आणि आमचं पोट कधी भरलंय नाही कळत. हो ना. तर जर मी कोणाला तरी एक बिर्याणी दिलो, एक 2 बिर्याणी पण दिलो, एक बिर्याणी खा म्हणून सांगितलं, त्याला अर्धा तासाने आणि परत एक 2 स्कूप आईस्क्रीम दिलं तर तो खाईल, आणि 2 तासांनी आणि काहीतरी दिलं तर आणि परत खाईल. कारण कारण आपल्या बॉडीचे जे हॉर्मोन्स आहेत, एक लेप्टिन एक ग्रेलिन, एक सांगते की पोट भरलेलं आहे, एक सांगते की भूक लागली. तेच डिस्टर्ब झालेले आहेत, तर त्यांचं इम्बॅलन्सच नाही आहे. ओके, तेच तुम्ही पेट्समध्ये बघा. जर तुम्ही कुत्रत पाळला असाल, ओके, तर त्याचं बघा, त्याला भूक लागेल तेव्हाच ते खाईल. त्याच्यानंतर त्याचं पोट भरलंच नाही, तुम्ही त्याच्यापुढे काही ठेवा, त्याचं फेवरेट नाही खाणार. बरोबर. तर आमच्यामध्ये ते प्रॉब्लेम आहे. आणि कमिंग टू दिस वन, फर्स्ट तरी भूक लागल्यामुळे, आणि सेकंड जे तुमच्या बॉडीला पाहिजे ते तुम्ही खा. तर बॉडीला पाहिजे प्रोटीन. तर प्रोटीनचे सोर्सेस काय आहेत? तर प्रोटीनचे सोर्सेस आहेत नॉन व्हेजिटेरियन फूड किंवा डेअरी. आता सांगेल की कडधान्य प्रोटीन असते, बट दॅट इज अ सेकंड क्लास प्रोटीन. तर फर्स्ट क्लास प्रोटीन हे नॉनव्हेज किंवा डेअरीमध्ये मिळतं. तर नॉनव्हेज किंवा डेअरी हे आपल्या दिवसाच्या डाएटमध्ये तुम्ही ठेवा, न्यूट्रिशनमध्ये, आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खा. म्हणजे तुम्ही न खाण्यापेक्षा काय तर खाल्लं बरं. बरोबर. ओके. सेकंड, कार्बोहायड्रेटची मात्रा कमी करा. ओके. फर्स्ट तरी मी सांगेन, जेव्हा माझ्याकडे लोक कन्सल्टन्सीसाठी येतात तर मला जर ते डायसी वाटले की त्यांनी डाऊटफुल आहेत, त्यांनी करेल का नाही, ही करेल का नाही, तर मी त्यांना फर्स्ट सांगतो की पहिला महिना तुम्ही सगळं वीट आपल्या खाण्यामधनं काढून सोडा. गहूचे पदार्थ. गहूच्या पदार्थामध्ये सगळंच आलं. चपाती आली, ब्रेड्स आले, मॅगी आलं, आणि परत बिस्किट्स आले, बेकरी प्रोडक्ट्स आले, मैदा ते लोकांना माहितच आहे ते चांगलं नसतं म्हणून. बट गहू लोकांना असंही आहे की गहू इज बेटर. बट गहू इज व्हेरी वर्स्ट. अंडरस्टूड. कारण त्याच्यामध्ये ग्लुटन असते, त्याच्यामध्ये फार काही गोष्टी असतात जे बॉडीला डिस्टर्ब करून सोडतात, आपल्या हॉर्मोन डिस्टर्ब करतात, ब्लड शुगर लेवल्स वाढवतात, पोटामधलं म्हणजे अंगामधलं आतलं फॅट चरबी वाढवते, विसरल फॅट. ओके. इन्सुलिन रेझिस्टन्स कडे घेऊन जाते, म्हणजे डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढवले, इन्सुलिन बरोबर काम करायला लागत नाही, पोटाचे विकार चालू करतात, इन्फ्लमेशन व्हायला लागते, परत कॉन्स्टिपेशन. लोकांना तुम्ही कोणाला पण विचारा, जे लोकांना कॉन्स्टिपेटेड असतात त्यांनी मेजरली चपाती वगैरे खात असतात. ओके. सो दॅट इज द रिझन मी त्यांना पहिला सांगतो की गहू तुमच्या ह्याच्यामध्ये फर्स्ट महिन्यात तुम्ही काढून सोडा. सो त्याच्या फर्स्ट महिन्यात काढल्यावर त्यांना डिफरन्स दिसायला लागते. त्यांचे स्लीप पॅटर्न्स फार चांगले होतात, त्यांचे घोरायचे एपिसोड म्हणजे स्नोरिंग, रात्री स्नोर करतात ना, ते एपिसोड्स कमी व्हायला लागतात फर्स्ट महिन्यातच. त्यांचं मोशन्स क्लिअर व्हायला लागतात, त्यांच्या स्किनवरती ग्लो यायला लागते, तर ते मोटिवेट होतात. मग नेक्स्ट मंथ मी सांगतो ते शुगर कमी करा. ओके. मग थर्ड मंथ मी सांगतो की आता प्रोटीन ऍड करायला चालू करा. म्हणजे नॉनव्हेज एव्हरी डे, डेअरी किंवा नॉनव्हेजचं काहीतरी पदार्थ तुम्ही सेवन करा तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जे आवडतं. ओके. आता मला हे केलं म्हणजे मीच त्यांना प्लॅन देत आहे, बट नॉर्मल लोकांसाठी मी असं बोलत. ओके. सो दॅट इज हाऊ आय टेक देम. ओके. आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट स्टेप इज व्हिटॅमिन अँड मिनरल्स. व्हिटॅमिन मिनरल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. अजून लोकांना व्हिटॅमिन मिनरल्स हे माहित नाही. त्यांना वाटतं की मी फ्रूट खाल्लं तर व्हिटॅमिन मिनरल मिळेल, व्हेजिटेबल खाल्लं तर मिळेल. खरं नो. करंट सिनारिओमध्ये असं झालेलं आहे की आपल्या खाण्यामध्ये व्हिटॅमिन मिनरल्स राहिलेलं नाहीये. नक्कीच. येस. आणि नॉनव्हेज मध्ये मिळतंय खरं, आमचं नॉनव्हेजचं सेवन फार कमी आहे. हो ना. सो दॅट इज द रिझन लोक B12 अॅनिमिक झालेले आहेत, B12 डेफिशियन्सीज झालेल्या आहेत लोकांना. ओके. हायपरथायरॉइडकडे जात आहेत लोक, मेनी अदर थिंग्स. लोक ऍट द एज ऑफ 25 त्यांनी डर्मॅटॉलॉजिस्टकडे जात आहेत, केस पडालेत म्हणून, ऍट द एज ऑफ 25. सो यू हॅव टू अंडरस्टँड, कारण फ्री रॅडिकल डॅमेज एवढं होत आहे, तर बॉडीमध्ये डॅमेजेस क्रिएट होत असतात एव्हरी सेकंड. म्हणजे समजा आम्ही जे जेवण पण जेवतो ना, त्याचं एनर्जी प्रोड्यूस होत आहे. ते एनर्जी प्रोड्यूस करायसाठी काय ते त्याचं बाय प्रोडक्ट असायला पाहिजे. जसं आपण गाडी चालू केल्यावरती स्मोक बाहेर पडतं, दॅट इज द बाय प्रोडक्ट. तसं आपल्या एनर्जी जेव्हा रिलीज होते तेव्हा बाय प्रोडक्ट रिलीज होतात, दॅट इज फ्री रॅडिकल म्हणतो आम्ही त्याला. ओके. ते काय करतंय, जर फ्री रॅडिकल डॅमेज करायला लागलं की तुमचे सेल्स डॅमेज व्हायला लागतात. मग ते फ्री रॅडिकल वाचवण्यासाठी व्हिटॅमिन मिनरल्स ओनली आर द थिंग्स. ओके. कारण ते आपलं इलेक्ट्रॉन ते फ्री रॅडिकलला देते, म्हणजे ते फ्री राहत नाही कुठं पण डॅमेज क्रिएट करायसाठी. सो दॅट इज द रिझन मग केस चांगलं व्हायला लागतात. सो दॅट इज द प्रोसेस
आय आस्क देम टू फॉलो. म्हणजे या सगळ्या गोष्टी होप आपल्याला सो आय माहिती एम, असायला म्हणजे मी क्लिअर फार सिम्पल लँग्वेज मध्ये हे करत हो आहे. हो कारण हो, नक्कीच नक्कीच. आणि आपल्याला तसंच समजायला हवं, कारण बऱ्याच लोकांच्याकडून आपण ऐकतो की आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी झाले पाहिजेत, प्रोटीनचं प्रमाण वाढलं पाहिजे, फळं खाल्ली पाहिजेत, पण नेमकं ते किती आणि कसं घ्यावं हे शक्यतो जास्तीचं एक्सप्लेन कोण करत नाही. तर त्या गोष्टी आपल्याला सांगून देणं खूप गरजेचं आहे. आता जसं तुम्ही म्हटलात की डेअरी प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला प्रोटीन जास्त प्रमाणात मिळू शकतं, ते आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो, किंवा मीठ आहे ते घेऊ शकतो, म्हणजे नॉनव्हेज खाऊ शकतो. तर व्हेजिटेरियन लोकांसाठी डेअरी प्रोडक्ट्स इज गुड आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी नॉनव्हेज हे बेटर. येस येस येस. तर या गोष्टी तर समजल्या, पण आपलं जे रुटीन आहे म्हणजे एक्सरसाइज करणं हे महत्वाचं आहे. मग जेव्हा वजन कमी करण्याचा आपण डोक्यात एक विचार घेतो, तेव्हा बरेच जण असं सांगतात की डाएट वरती तुम्ही कंट्रोल ठेवलात की आपोआप तुमचं वजन कमी येतं. तर म्हणजे तुम्ही एक फिटनेस ट्रेनर आहात, तर तुमचं मत काय आहे? येस, वजन कमी करण्यासाठी डाएट इज ओनली द थिंग. लोक काय सांगतात, ऍज अ सायंटिफिक पर्सन मी तुम्हाला सांगत आहे की लोकांना काय वाटतं की मी जिम लावलं की माझं वजन कमी होत आहे. इट इज कम्प्लिटली रॉंग. अच्छा. वर्कआउट्सनं तुमचं वजन कमी होत नाही, हे एक फार वेग स्टेटमेंट देत आहे. लोक शॉक होईल. ओके, मी कसं म्हणून ते पण एक्सप्लेन करतो, बिकॉज आय एम टॉकिंग सायन्स. तर जेव्हा तुम्ही वर्कआउट करता, ओके, इनिशियली तुमचं वजन कमी होतं. वाय? बिकॉज वॉटर लॉस होत आहे, तुमच्या बॉडीला काहीतरी एक ऍक्टिव्हिटी मिळते, कॅलरी एक्सपेंड होतात, बट दॅट इज टू अ सर्टन लेवल. ओके, तुमचं त्याच्यानंतर आहारच काम येणार. आणि जर तुम्ही वर्कआउट करत नसाल आणि फक्त तुम्ही आहारावरती लक्ष दिला तर तुमच्या घरी बसून पण वजन कमी होतं. ओके, तुम्हाला वर्कआउटची गरज नाही आहे. वर्कआउटचे पर्पज वेगळा आहे. वर्कआउट इज टू मेक युअर बॉडी स्ट्रॉंग. ओके, वर्कआउट इज तुम्हाला लाईफमध्ये, लाईफ पण एक स्पोर्ट आहे. तर जिम काय आहे, यू आर डुईंग अ नेट प्रॅक्टिस. तर तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला पळून एक बस पकडायचं आहे, तर यू गेट बेटर ॲट दॅट. समजा तुम्हाला लाईफमध्ये सिलेंडर उचलायचं आहे, तर यू गेट बेटर ॲट द जिम, बिकॉज तुम्ही तिथं प्रॅक्टिस करता. बरोबर. हो, तुम्हाला जर लिफ्ट बंद आहे आणि तुम्हाला 10 मजली चढायचं आहे, तर दॅट इज डन ऑल ॲट द जिम. सो यू गेट प्रिपेअर फॉर युअर लाईफ. करेक्ट. अँड जिम एक अँटी एजिंग एजंट आहे. म्हणजे तुमचं एज कमी करायला लागते, तुमचे बोन स्ट्रॉंग करायला लागतात, तुमचं मसल्स चांगले करायला लागतात, तुमच्या ब्रेनमध्ये फार काही केमिकल्स, हॉर्मोन्स रिलीज करायला लागतात, जे ना तुम्हाला खुश वाटतंय. ओके, सो दिस इज द बेनिफिट ऑफ जिम. खरं तुम्ही जिम करून जर तुम्ही आपल्या न्यूट्रिशनवरती नाही लक्ष दिला तर तुम्हाला ते रिझल्ट दिसणारच नाहीत कधी पण. ओके, तुम्ही भले 2 तास तुम्ही जिम करा आणि घरी जाऊन तुम्ही आहे तसं पहिल्यासारखं खा, तुम्हाला वाटणार की मी काय करालोय, काय पण फरक वाटेना. अंडरस्टूड? बरोबर. आणि जिम इज ऍक्च्युअली, तुम्ही जिम मध्ये तुम्ही बॉडीला तोडताय, यू आर ब्रेकिंग युअर बॉडी दर. तुम्ही तिथे डॅमेज क्रिएट करत आहे. ओके, तर ते डॅमेज कसं भरपाई होतंय, जेव्हा तुम्ही बरोबर त्याला आहार देता आणि रेस्ट, त्याला पण तेवढं रेस्ट पण इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग अँड दिस इज अ लाईफस्टाईल चेंज. आता लोकांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की सगळं जज त्यांनी वेट लॉस वरती करतात. वजन किती कमी करायचं, वजन किती कमी करायचं हे टार्गेट असूच नाही. दॅट इज अ बाय प्रोडक्ट. म्हणजे समजा मला मुंबईला जायचं आहे बेळगावहून, कोल्हापूर मला लागणारच, मी चुकू नाही शकत. सो वजन कमी होणं, दॅट इज अ बाय प्रोडक्ट ऑफ लाईफस्टाईल चेंज, ऑफ राईट इटिंग. ओके, तुम्ही जर समजाल की मी 4 चपाती खातो, तुम्ही 1 चपाती खाणार, मी उपाशी राहणार. ओके, त्याच्याने तुम्ही वजन तुमचं कमी होईल. कारण बॉडीमध्ये काय कमी व्हायला ते इम्पॉर्टंट आहे ना. तुमचं बॉडी ऑर्गन्स न बनलेला आहे, बोन्स न बनलेला आहे, मसल्स न बनलेला आहे, बॉडी फ्लुइड्स आहेत. ओके, तुम्हाला ते कमी करायचं नाही आहे, तर त्याला वेट लॉस नाव नसायचं, फॅट लॉस असायला पाहिजे. जे फॅट एकच जी गोष्ट आहे जे एक सर्टन लेवल नंतर आपल्या बॉडीला काही कामाचं नाही आहे ते. ओके, जसं की आपण बटाट्याची पोती घेऊन उचलतो, तसं आम्ही रोज हर एक माणूस 10-20 किलोची बटाट्याची पोती आपल्याबरोबर घेऊन फिरत आहे. तर ते कमी करायचे फार गरजेचं आहे, बिकॉज इट्स ऑफ नो यूज. सो दॅट इज द रिझन. वजन कमी करण्यापेक्षा फॅट कमी करण्यावरती लक्ष द्या. आणि जेव्हा तुम्ही सांगताय, म्हणजे माझ्याकडे येतात, येऊन बसतात, सर मी काही कोणाला न कन्सल्ट करता मी घरी बसून 10 किलो वजन कमी केलं, तर मी खुश होत नाही. त्यांना मग मला राग येते ते गोष्टीचं. म्हणजे तुम्ही काय कमी केला तुम्हाला माहित पाहिजेच. ओके, जर तुम्ही बोन हॉलो करत असला कमी खाऊन, बरोबर न खाता, तर व्हॉट इज द यूज? म्हणजे तुम्हाला कोणतरी, म्हणजे असं फक्त धक्का लागला तर तुमचं फ्रॅक्चर होणार. जर तुमचं मसल तुम्ही कमी करत असाल, बिकॉज त्यांना सगळ्यांना प्रोटीन लागतंय, फॅट लागतंय, बरोबर खाणं लागतंय, बरोबर ना, तर व्हॉट इज द यूज? ओके, सो दॅट इज द रिझन फॅट कमी करण्याचं. आणि फॅट जेव्हा कमी होतं तेव्हा 10 किलो कमी होत नाही, कारण फॅटचं वजन फार हलकं असतंय, फक्त साईज मध्ये मोठं असतंय. अंडरस्टूड? मटणाच्या दुकानात तुम्ही गेला तर त्याला सांगायचं की 1 किलो चरबी दे आणि 1 किलो मांस दे,
तो तुम्हाला 1 किलो मांस एवढ्याशा प्लॅस्टिकमध्ये देईल आणि 1 किलो चरबी एवढं 2 प्लॅस्टिकमध्ये देईल. अंडरस्टूड. तर तुमचं जेव्हा वजन कमी व्हायला लागते तर वेट स्केलवरती फरक दिसणार नाही तुम्हाला जास्त. खरं तुम्हाला तुमचे साईजेस कमी व्हायला लागेल. जे लोक एक्सेल घालत होते ते एल वरती येणार, एम वरती येणार असं. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन वेट लॉस अँड फॅट लॉस. सो ऑलवेज टार्गेट फॅट लॉस, नॉट वेट लॉस. गुड सजेशन दिनेश, आणि नक्कीच आम्ही सुद्धा प्रयत्न करू एक्सेल मधून एल मध्ये येण्याचा. ऑफकोर्स तुम्ही याल आता. एनिवेज दिनेश, खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आता, आणि म्हणजे खाणं हे किती महत्वाचं आहे ते तुमच्या बोलण्यातून कळून येतं, आणि नेमकं आपण काय खाल्लं पाहिजे, आपल्या आहारामध्ये काय घ्यावं आपण, पण त्याचं प्रमाणही काही ठरलेलं असेल तर ते काय असावं. ओके, तर तिथं पण मी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट आन्सर पण देऊ शकतो मी की ऍज अ RDI रेकमेंडेड व्हॅल्यू म्हणजे जे गव्हर्नमेंटनं रेकमेंड केलेलं आहे, तर दॅट इज नॉट राईट अकॉर्डिंग टू मी, बिकॉज एव्हरी पर्सनचे जे हे असते ना दॅट इज डिफरंट. ओके, एक स्पोर्ट्स पर्सनचं हे वेगळं असणार, एक बिझनेसमॅनचं हे वेगळं असणार, त्याचं ऑर्गन फंक्शन हे ते सगळं बघायला लागतंय. बरोबर. तर मी फर्स्ट त्यांना सजेस्ट करतो, तुमचं भूक जेवढं आहे ना तेवढं तुम्ही खा. ओके, बट व्हॉट इज नीडेड ते खा. असं नाही की मला भूक लागल्या म्हणून मी 4-10 आईस्क्रीम खाईन, असं नाही की मी पिझ्झा ऑर्डर करून खाईन. ओके, ईट अकॉर्डिंग टू युअर हंगर. ओके, दॅट इज द फर्स्ट थिंग. कमिंग टू पोर्शन नाव, जर मी तुम्हाला सांगेन की पोर्शन किती असायला पाहिजेत, तर मिनिमम इंडियन पर्सन, ओके, हे एक ऍव्हरेज मी तुम्हाला व्हॅल्यू देत आहे, तर मिनिमम एक ऍव्हरेज पर्सन दिवसात अराउंड 60 to 70 ग्राम ऑफ प्रोटीन घ्यायला पाहिजेत, फर्स्ट क्लास प्रोटीन. तर 60 to 70 ग्राम प्रोटीन कसं मिळेल, तुमच्याकडे आहे डेअरी ऑप्शन आहे, नॉन व्हेजिटेरियनचं ऑप्शन आहे. तर एक अंडीमध्ये 6 ग्राम प्रोटीन असते पूर्ण अंडीमध्ये. ओके, तर 60 ग्राम करण्यासाठी तुम्हाला 10 अंडी खायला लागेल, किंवा तुम्ही डिवाइड करू शकता की तुम्ही एग्स मधनं 2 एग्स घेऊन 12 ग्राम प्रोटीन तिथं झालं. 200 ग्राम चिकन तुम्ही खाल्लाय तर तिथं 40 ग्राम झाले, म्हणजे 52 ग्राम्स तिथंच झाले. ओके, राहिलं आणि परत एक 10-15 ग्राम ते, आणि परत तुम्ही काहीतरी रात्रीचं चिकन किंवा दही ऍड करू शकता, तर तुमचं प्रोटीनचं मात्रा कम्प्लीट झाली. सो दिस इज हाऊ इट इज. इट इज नॉट की तुम्हाला 1-1 किलो चिकन खायला पाहिजे, अर्धा किलो चिकन खायला पाहिजे, 10 अंडी खायला पाहिजे. इट्स नॉट लाईक दॅट. पण ते प्रमाण जर आपण बाउलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू तर ते काय असेल? नॉनव्हेजचं तरी बाउलमध्ये तुम्हाला येणार नाही. समजा आता आपण हॉटेलला जातो तर एक स्टार्टर आम्ही ऑर्डर करतो, चिकनचं स्टार्टर समजा, तर तुमच्या जेवणामध्ये तेवढं स्टार्टर तेवढं तरी नॉनव्हेज असायला पाहिजे जे आपण. ओके, रात्रीच्या जेवणामध्ये पण स्टार्टर तेवढं तरी नॉनव्हेज असायला पाहिजे. अंडी, आता 2 अंडी ब्रेकफास्टमध्ये 2 अंडी तुम्ही कन्झ्युम करू शकता. आता आलं कार्बोहायड्रेट्सची मात्रा, तर हे जरा क्रिटिकल आहे. तर आमचं काय झालेलं आहे, एक प्लेटमध्ये कार्बोहायड्रेट्सची मात्रा कमी असायला पाहिजे आणि प्रोटीनची मात्रा जास्त असायला पाहिजे, आणि फॅटची मात्रा, आणि परत म्हणजे एक पिरॅमिड असते ते. तर कार्बोहायड्रेट्सची मात्रा आमची एवढी आहे की प्रोटीन आणि फॅटसाठी जागाच नाही आहे, कळालं ना. तर कार्बोहायड्रेट्सची मात्रा कमी असायला पाहिजे. तर कार्बोहायड्रेट्स मी बोलमध्ये सांगू शकतो. तर तुम्ही अगर ह्याच्यामध्ये काय ते ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पोहे उपीट वगैरे खाताय, एक छोटंसं बोल असतं तेवढं तुम्ही खा. डोसा खाताय तर 1च्या वरती तुम्ही हे करू नका. चपाती तरी खाऊच नका. ओके, बेटर गो फॉर भाकरी ऑफ जवार, ओके, रागी, नाचणी, त्याची भाकरी, आणि त्याच्या बरोबर प्रोटीनचा एक सोर्स ऍड करा, दॅट इज एग्स ब्रेकफास्टमध्ये. दॅट इज बेस्ट. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, एग्स पण खात नसाल, तर गो फॉर अ प्रोटीन शेक. ओके, आता तिथं दूधचं पण एक कॉन्ट्राइंडिकेशन आहे, कारण त्याच्याबरोबर साखर पण फार येत आहे दुधामध्ये. सो, आणि दुधाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यावरती मी आता वर्क करत आहे आणि फार सेमिनार्स मला द्यायचे आहेत. तर दूध इज ऑल्सो नॉट अ गुड फूड. ओके, कारण जेवढं इंडियामध्ये दूध तयार होतंय ते फक्त 60% लोकांना पुरू शकतंय. हो ना, मी पण याच्याबद्दल एक आर्टिकल वाचलं होतं, आणि बऱ्याच डॉक्टरांचं असं मत आहे की दूध हे आपल्या शरीरासाठी विष आहे. दॅट इज कम्प्लिटली राईट. लोकांना जे कॅन्सर्स वगैरे होत आहे, इट्स बिकॉज ऑफ मिल्क ओनली. दूध ह्या वर्ल्डमध्ये, इंडियामध्येच तुम्ही आम्ही पकडूया, पाण्यानंतर आणि हवा म्हणजे वायानंतर जे आपण कन्झ्युम करत आहे जास्तीत जास्त, दॅट इज मिल्क. ओके, आणि मिल्क फक्त 60% लोकांना पुरू शकते, तेवढंच प्रोडक्शन होत आहे. बट हाऊ इट इज पॉसिबल की 100% लोकांना जात आहे ते, बिकॉज देर आर डिटर्जंट्स बीन ऍडेड, केमिकल्स बीन ऍडेड. ओके, फार काही त्याच्यामध्ये हे चालत आहे, अडल्ट्रेशन चालत आहे. आणि परत दुधामध्ये अशी काही गोष्ट आहेत की दूध ह्युमनसाठी नाही आहे. जे बोवॅन मिल्क आहे, काऊ मिल्क आहे, ते ह्युमनसाठी नाही आहे. दूध फक्त आपल्या आईचं दूधच फक्त ह्युमनसाठी आहे, म्हणजे ते पण 2 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर आम्ही जे बोवेन मिल्क घेत आहे ते आमच्यासाठी नाही. कारण एक डॉक्टर अमर वारकेचं एक रिसर्च पेपर आहे. सो आमच्या बॉडीमध्ये सियालिक ऍसिड म्हणून असते. ओके,
आमच्यामध्ये पण असते आणि अॅनिमल्समध्ये पण असते. अच्छा. ओके, तर आमच्यामध्ये जे असते सियालिक ऍसिड ते अॅनिमल्समध्ये नसतं. ओके, अॅनिमल्समध्ये असलं आमच्यामध्ये नसते. दोघांचं नाव सियालिक ऍसिड आहे, तर त्याचं केमिकल स्ट्रक्चर चेंज आहे. बरोबर. एक आहे NEU5AC ते अॅनिमलमध्ये असते आणि आमच्यामध्ये जे असते ते NEU5GC. ओके, तर फक्त G आणि A चा फरक आहे. तर तो कॅन्सर पेशंट्सवरती रिसर्च करत होता. तर जेवढे कॅन्सर पेशंट्सला तो रिसर्च केला त्यांच्यामध्ये जे अॅनिमलमध्ये सायलिक ऍसिड असते ना ते कॅन्सर पेशंट्समध्ये वाढले होते. सो कसं आलं ते आपल्यामध्ये? सो बिकॉज ऑफ कन्झम्पशन ऑफ मिल्क. सो दॅट इज अ व्हेरी बिग टॉपिक. सो मिल्क इज नॉट फॉर दिस वन. तसं म्हणून आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये पण, आता इंडियामध्ये ते अजूनपर्यंत हे नाही आहे, तेवढं अवेअरनेस नाही आहे. खरं वेस्टर्न कंट्रीजमध्ये पीपल 1% ऑफ डॉक्टर्स आहेत जे फार सायंटिस्ट वगैरे आहेत, ते फार पुढचा विचार करतात. तिथं त्यांनी सांगतात जर एक कपलला प्रेग्नंट म्हणजे त्यांनी बेबी प्लॅनिंग करत आहे, त्यांनी सांगतात की तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही एकदाच प्लॅनिंग करा. म्हणजे एक तुमचं 3-4 कपल्सचं ग्रुप आहे, फ्रेंड्सचं ग्रुप आहे, तर तुम्ही एकदाच प्लॅनिंग करा. का? कारण आताच्या ह्याच्यामध्ये दूध तयार होत नाहीये, ब्रेस्ट मिल्क तयार होत नाही. तर एक आईकडे नसलं तर ती दुसऱ्यांच्याकडनं ते घेऊ शकते. कारण बेबीला फर्स्ट 2 वर्षी आईचं दूध फार इम्पॉर्टंट आहे. फार इम्पॉर्टंट म्हणजे इट्स लाईक अमृत. ओके, बट व्हॉट वी डू इज दूध तयार नाही नसल्यामुळं आपण एकतरी बॉयन मिल्क देतो, काऊ मिल्क देतो किंवा आम्ही फॉर्म्युलेशन्स देतो. तर त्याच्यामुळे पुढे प्रॉब्लेम्स होतात. ते इनिशियली नाही कळत. ओके, फार काही प्रॉब्लेम्स होतात जे ते नंतरला कळायला लागतं. ओके, अगेन कमिंग टू अनदर थिंग, सी सेक्शन्स फार इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट नाही म्हणजे इट्स नॉट गुड. नॉर्मल डिलिव्हरी फार इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते फार काही बॅक्टेरियाज ते शिशूला मिळतात आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे प्रॉब्लेम्स नाही होत. खरं सी सेक्शनमुळे काय होतं, प्रॉब्लेम्स ते जे इन्फंट आहे त्याला पुढे फार प्रॉब्लेम्स होतात. आणि दॅट इज अ रिसर्च थिंग की जे नॉर्मल जन्माला येतात त्यांचा लाईफ स्पॅन आणि हेल्दियर लाईफस्टाईल फार चांगला असते. म्हणजे हेल्दी असतात त्यांनी. तेच जे सी सेक्शन येतात त्यांचं पुढे फार प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात. ओके, सो दॅट इज ऑल्सो अदर थिंग. सो इन दूध जर असं हे केलेलं बरं. दुधाचे पदार्थ तुम्ही कुठल्या तरी फर्मेंटेशन फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकता, बट ते पण कमी ठेवलेलं बरं फार. दॅट इज द थिंग. एवढा मोठा भाग आपल्या किचन मधून तो काढायचा म्हणजे दॅट इज चॅलेंजिंग आहे. दॅट इज सो दॅट इज द रिझन. ह्याला कसं थोड्याशा ह्याच्यामध्ये गोष्टीमध्ये सांगू शकत नाही, कारण फार काही फॅक्ट्स ठेवायला लागतात. कारण नाहीतर लोक काय म्हणतील की हे काय पण बोलत आहे म्हणून. नाही, पण आता बऱ्याच जणांना म्हणजे बरेच जण ऐकून आहेत ही गोष्ट पण अप्लाय करू शकत नाही. हो ना, पण ते जरासं थोडं किचन मधून ते काढायचं किंवा आपल्या रुटीन मधून त्याला अवॉइड करायचं, ते थोडंसं न जमण्यासारखं वाटतं त्यांना. पण त्याच्याबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागच्या त्यांना जर कळून आल्या तर नक्कीच ते ट्राय करतील. खूप डिटेलमध्ये आपण माहिती सांगितलेली आहे दिनेश. मग तुमच्या आता एक्सपिरियन्स प्रमाणे तुमचं जे जिम आहे किंवा तुमचं जे स्पोर्ट्स क्लब आहे तिथं काय ऍक्टिव्हिटीज चालतात किंवा तुमचे असे बेस्ट रिझल्ट आता अलीकडचे कोणते आहेत आणि काय तुम्ही कष्ट घेतला त्यांच्या पाठीमागं? ओके, तर फर्स्ट तरी कष्ट घेतलेलं नाहीये. बिकॉज जेव्हा तुम्ही सायन्स अप्लाय करता ना तर तुम्हाला कष्ट करायची गरज नाहीये. अच्छा. म्हणजे सिंपल तुम्हाला एक्झाम्पल देतो. तर गुगल मॅप्स जर तुम्ही इथनं कोल्हापूर म्हणून घातलाय मॅप्समध्ये तर गुगल सायन्स यूज करून द बेस्ट रोड ते दाखवतं. तसंच सायन्स जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण विषयामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह करता तर तुम्हाला ते इझी करून सोडते ते रस्ता. कष्ट कधी घ्यायला लागतं जेव्हा तुम्हाला काही माहित नाहीये त्याच्याबद्दल आणि सायन्स माहित नाहीये तर तुम्ही हे पण करतो ते पण करतो सगळंच होतं आणि होत काहीच नाही. सो कष्ट तरी घेतलेलं नाही आहे आणि बिकॉज मला ते आवडतं पण ते करायला. तर फार आमच्या जिममध्ये फार चांगले रिझल्ट आलेत आणि वी आर प्राऊड टू से दॅट आमच्या जिममध्ये मॅक्झिमम ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहेत आणि पीपल हॅव चेंज द लाईफस्टाईल्स अँड ऑल. तर रिसेंटलीच आमचा एक क्लायंट त्यांचं अराउंड 150 to 150 kgs वजन कमी झालं 1 वर्षात अँड इट्स बिकॉज ऑफ हिज डेडिकेशन. कारण 1 वर्ष लागलं ते आम्हाला 50 किलो कमी करायला. ओके, 100-150 किलो वजन होतं, नाव ही इज 100 आणि कम्प्लिटली म्हणजे लाईफस्टाईल चेंज झालं, फार हेल्दी आणि त्यांना आता चांगलं वाटायलंय वर्कआउट करायला पण आणि मेन डाएट पण करायला फार चांगलं वाटायलंय. कारण ही इज इटिंग टेस्टी फूड एव्हरी डे. असं नाही की डाएट म्हणजे की बॉइल्ड खायचं, तेल कमी असलेलं खायचं. दॅट इज नॉट डाएट. ओके, डाएट न्यूट्रिशन इज ऑलवेज टेस्टी. कारण आता नॉर्मल आता लोकांचं हे आहे की पहिला डाएटवरती मला येऊन मिळतं, मी डाएट चालू केलोय सर, मी आता बॉइल्ड व्हेजिटेबल्स खातो आणि बॉइल्ड हे खातो आणि ज्युसेस पितो. तर ते तर सगळ्यात चुकीचं गोष्ट आहे. ओके, न्यूट्रिशन इज इटिंग, जसं मी सांगितलं की प्रोटीन. ओके, प्रोटीन मिळतं नॉनव्हेज मधनं. इटिंग फॅट,
तर तुम्ही प्रोटीन चांगलं तुपामध्ये हे करून खा, तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये तुम्ही हे करून खा, फ्राय करून खा, चांगलं हे. सो दॅट इज न्यूट्रिशन. ओके, कार्बोहायड्रेट कमी करा. तुम्ही चपाती खायचं, राईस खा. राईस इज बेटर, 100 टाइम्स बेटर दॅन चपाती. ओके, सो दॅट इज हाऊ इट इज. फॅट आता आपल्या नॉर्मल आता ऍड्स पण बघतो, कसं लॉबीज कसं असतात तुम्हाला सांगतो मी, कसं आमच्या ब्रेनला इंजिनियर केलेलं जात आहे. तर टीव्ही लावतो, टीव्हीवरती एक ऍड येतंय की एक कपल गार्डनमध्ये पळत असतंय आणि ते माणसाला धाप लागते, मग हार्ट हेल्दी ऑइल म्हणून ते एक ऑइलचं नाव येतंय. सो दॅट इज नॉट अट ऑल हार्ट हेल्दी ऑइल, बिकॉज जे ऑइल रूम टेम्परेचरवरती पातळ असतात, जसं की ग्राउंडनट ऑइल झालं, जसं की सफोला काय ते सनफ्लॉवर ऑइल झाले, तर ते सगळे पातळ असतात. ते कधी पण गाढ होत नाहीत. तुम्ही विंटर सीझन मध्ये पण ठेवला तर पण ते गाढ होत नाहीत. सर ते ऑइल चांगले नसतात. ओके, चांगले ऑइल्स असतात जे कुकिंग मीडियम असते ते असते तूप किंवा कोकोनट ऑइल, जे रूम टेम्परेचरमध्ये ते गाढे होतात. ओके, त्याचे बेनिफिट्स फार असतात, कारण त्याचं ओमेगा 3 रेशिओ टू ओमेगा 6 रेशिओ बॅलन्स असतं. म्हणजे लोक आतापर्यंत चुकीचा विचार करत होते की जे थंडीमध्ये घट्ट होतं तेल ते चांगलं नसतं किंवा चांगल्या क्वालिटीचं नसतं ते, बिकॉज इट इज अ बिग म्हणजे फार पेड रिसर्च झालेले आहेत त्याच्या पाठीमागं. म्हणजे काय म्हणतात ते, कारण फार मोठी लॉबी आहे त्याला, आम्ही फूड अँड ड्रग इंडस्ट्री म्हणतो. ओके, तर त्याच्या पाठीमागं ते सगळं फ्रॉम 1960 चाललेलं आहे ते, आणि त्याच्या पाठीमागं फार ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स इन्व्हेस्ट केलेले आहेत. ओके, बट लोकांना आता माहित झालेलं आहे, आणि व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग इट्स नॉट फ्रॉम की मी बोलत आहे, माझे ओपिनियन्स नाही, तर दीज आर ऑल रिसर्च फॅक्ट्स. ओके, तर मला उद्या कोण पण हे करू शकत नाही, कारण रिसर्च फॅक्ट्स येते. तसं म्हणून आता आम्ही पहिला तसंच खात होतो खरं म्हणजे. तुम्ही जर तुमच्या पहिला जर विचारला तर तिने सांगणार की आमचं तुपामध्ये किंवा ह्याच्यामध्येच बनवत होतं जेवण. तेव्हा तर कॉन्सेप्टच नव्हतं सफोला ऑइल किंवा सनफ्लॉवर ऑइलचं. अंडरस्टूड. जेव्हा पण आपण नॉनव्हेज पण आणणार, चरबीवालाच आणणार. नंतर सगळं चेंज व्हायला लागलं, कारण ते सायंटिफिक हे झाले की फॅटला त्यांनी हे करायला लागले आणि त्यांना शुगर पुश करायचं होतं. सो दॅट इज हाऊ इट इज. सगळं चुकीचं झालं आणि त्याच्यानंतर सगळंच वाढत गेलं. ओबेसिटी रेशिओ वाढलं त्या 2000%. त्याच्यानंतर हार्ट अटॅकचे रेशिओ वाढले अराउंड 2000%. ओके, जर तुम्ही सगळं बरोबर करत आहे तर वाय पीपल आर गेटिंग हार्ट अटॅक्स? अंडरस्टूड. वाय पीपल, तुम्ही बघाल की 5 मधले 3 लोक तरी ओबीसच दिसणार तुम्हाला. तुम्ही असंच बघा, तुम्ही आजूबाजूला बघा, तर काय चुकीचं होत आहे? एवढं गव्हर्नमेंट सगळं हे करत आहे की RDA करत आहे, एवढं तुम्ही व्हायला सांगत आहे, मग काय चुकीचं होतं? सो देर इज समथिंग टू क्वेश्चन. इट्स नॉट अबाउट बिलिव्हिंग व्हॉट एव्हर इज तुम्हाला सांगत आहे असं आहे. आणि अलीकडे तरी हार्ट अटॅकचं प्रमाण हे 35च्या वरच्या ह्यांनाच म्हणजे युथनाच जास्त टार्गेट आहेत ते. तर असं का होतंय तोही एक क्वेश्चन मार्कच आहे. आणि बऱ्याचदा हेही लोक ऐकून आहेत आता की जास्त वर्कआउट केल्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येतो. तर असा काय अनुभव तुमच्यासोबत आहे? येस, हे तरी फार कॉमन क्वेश्चन आहे आणि तुम्ही थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन, बिकॉज लोक लिटरली माझ्याकडे येऊन सांगितले की आम्ही जिम लावणार होतो, तर हा ऍक्टर हार्ट अटॅकने मेला आणि हे करत असताना मेला म्हणून मी लावलेलं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगू शकतो की व्हॉट इज द सायन्स बिहाइंड इट. तर जिम एक अशी गोष्ट आहे तिथं काय पण होऊन देत ते एक्झॅजरेट होत आहे. आता हार्ट अटॅक कधी पण ओव्हर म्हणजे 1 मिनिटात झालेली नसते ती गोष्ट. अंडरस्टूड. ओके, इट इज इयर्स ऑफ डुईंग थिंग्स. तुमचे आर्टरीज क्लॉग झालेले आहेत फार वर्षांनी. ओके, थोडं बिल्डअप. जर तुमच्या घरचा नळ जर पाणी बरोबर येत नसेल तर दॅट इज नॉट बिकॉज की आता प्लंबर लावून गेलाय आणि हे झालंय म्हणून पाणी येत नाही आहे. इट इज बिकॉज क्लॉग होत आहे. फार 10 वर्षाची तुमची बिल्डिंग आहे, तुमचं क्लिनलीनेस बरोबर झालेलं नाही आहे, त्याच्यात घाण बसलेला आहे ते पाईपमध्ये, त्याच्यामुळे तुमचं पाणी बरोबर येत नाही आहे. बट द थिंग इज जिम मध्ये झालं. किती लोक मी तुम्हाला सांगू झोपेत हार्ट अटॅक झालेत, मग झोपायचं सोडायचं, आंघोळ करताना हार्ट अटॅक झालेत, मग आंघोळ पण करायचं सोडायचं. सो लॉजिक सगळ्याला बरोबर असायला पाहिजे ना. तुम्ही जिम मध्ये 1-2 केसेस. आता जिम मध्ये कशाला हे होतंय, कारण तुमचं लाईफस्टाईल बरोबर नसतं. जिम मध्ये ऑब्व्हियसली ब्लड प्रेशर तुमचं वाढलेलं असणार ऑब्व्हियस. म्हणजे आता अलीकडे जर आपण उदाहरणं बघितली दिनेश, तर खूप हेल्दी लाईफस्टाईल त्यांची होती. म्हणजे जर आपण ऍक्टरचा वगैरे विचार करू तर खूप हेल्दी लाईफस्टाईल आणि डेली वर्कआउट त्यांचं म्हणजे सगळं टाइम टू टाइम फॉलो करणं. पण तरीही अशा गोष्टी होतात. मग नक्कीच त्यांना हेल्थ इश्यूज आधीपासून असतील आणि कधी चेकअप झालं नसेल किंवा XYZ रिझन असेल किंवा स्ट्रेस असेल, असंही होऊ शकतं. आणि मग शेवटी ओव्हरऑल रिझल्ट काय येतो की वर्कआउट करताना हार्ट अटॅक आला. तर अशा गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे जरा लोकांच्या मनामध्ये क्वेश्चन मार्क असतो. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट ऍक्टर्सचं हे हेल्दी लाईफस्टाईल असतं हे फार चुकीची गोष्ट आहे. अंडरस्टूड. कारण आम्हाला माहित नाही त्यांनी काय करत असतात. येस, हेल्दी लाईफस्टाईल त्यांना ठेवायला लागतं, बट किती ठेवतात काय ठेवतात ते आम्हाला माहित नाही. सो वी कॅनॉट कमेंट ऑन देअर लाईफस्टाईल. ओके, आणि बाकीची गोष्टी पण आम्ही कमेंट करू शकत नाही. बट सिम्पल लॉजिक तुम्ही सिम्पल सायन्स तुम्ही घ्यायचं. हार्ट अटॅक
एका क्षणामध्ये येऊ शकत नाही ना. तुमचं हे. इट इज अ कन्सिस्टंट प्रोसेस. आणि काय प्रोसेस आहे, इट्स अबाउट कन्सिस्टंट. म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी, हेल्दी लाईफस्टाईल पण मी तुम्हाला सांगतो. अजून 90% जे लोक सांगतात की मी हेल्दी लाईफस्टाईल वरती आहे, त्यांना ते काय खायले त्यांनाच माहित नाहीये. कारण किती लोक माझ्यापुढे येऊन बसतात, सर मी वजन 10 किलो कमी केलो, मी राईस बंद केलो, बघा मी चपाती खायलोय. ओके, त्यांचं 10 किलो वजन कमी झालं, त्यांना वाटलं की दे आर हेल्दी लाईफस्टाईल. बट आत काय होत आहे, तू चपाती खायलाच बाबा. सो अजून हेल्दी लाईफस्टाईलचा अर्थ त्यांना माहित नाही व्हॉट दे आर डुईंग. सो ते त्याच्यावरती आम्ही कमेंट करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की फार दुसरे पण हे असतात, देर इज स्मोकिंग इनवॉल्ड, ओके, देर आर ड्रग्स इनवॉल्ड, मेनी थिंग्स असतात. तसं म्हणून एकच याच्यावरती कमेंट करू शकत नाही. आणि हार्डली तुम्हाला मी सांगू, जिम मध्ये माझ्या हिशोबाने, ओके, इंडियामध्ये विथ स्टॅटिस्टिक्स मी बोलतोय की इंडियामध्ये 2% लोकच जिमला जातात आउट ऑफ 100%. ओके, 2% मध्ये पण 0.001% नाही आहे ज्यांना जिम मध्ये हार्ट अटॅक झालेला आहे. अंडरस्टूड. आणि ते अलीकडे म्हणजे आफ्टर कोरोना हे पाहायला मिळतंय. तर त्याच्या पाठीमागे पण मला माहित आहे, ते खरं मी सांगू शकत नाही व्हॉट इज द रिझन, बिकॉज इट विल बी व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल. बरोबर. ओके, तर ते कारण कोरोनानंतर अशी काही गोष्टी झाल्यात, काय आम्ही हे केलेलं आहे की मोठे मोठे ऍथलीट्सला हार्ट अटॅक झालेले आहेत. अँड लिटरली देवर ऑन हेल्दी लाईफस्टाईल. ओके, ते इन्फ्लमेशन क्रिएट करत आहे, काही गोष्टी इन्फ्लमेशन क्रिएट करत आहे, मी जे बोलू शकत नाही. बट अर्ध्या लोकांना जे वेल रिसर्च आहे त्यांना माहित आहे की का होत आहे म्हणून. सो दॅट इज द रिझन. माझे खास लोक माझे मी ओळखतो, तिन्ही गेलेत. ओके, विदिन डुईंग दॅट थिंग, विदिन 15 दिवसात तिने हे झालेत अचानक. ज्यांचे ब्लड ईसीजीज वगैरे सगळे नॉर्मल होते 1 महिन्याआधी 2 महिन्याआधी चेकअपमध्ये, आणि अचानक. सो देर इज समथिंग सस्पिशियस. बरोबर. बरं दिनेश, मग आता तुमचं थोडं पर्सनल लाईफ आपण जाणून घेऊया की तुम्ही याच्याकडे कधीपासून वळलात, कधीपासून याची सुरुवात झाली. ओके, सो ऍक्च्युली मी एक ज्वेलरी फॅमिलीमध्ये आहे. ओके, सो आम्ही वेर्णेकर. येस येस येस. तर आमचं जातीवंत धंदा हे आम्ही मॅन्युफॅक्चर करणार सगळे गोल्ड ऑर्नामेंट्स. तर मी पण त्याच्यातच होतो. आणि मी बेंगळूरला वगैरे सप्लाय करणार, इथं तयार करून घरीच तयार करणार आणि सप्लाय करणार. कारण मला त्याच्यामध्ये फर्स्ट तरी रिस्पेक्ट तरी नाही आहे त्याच्यात, ते तरी वेगळी गोष्ट झालं त्या बिझनेसमध्ये. आणि मला ते आवड नव्हतंच कधी पण. मग नंतर एकदा मला एक फेसबुकवरती मी एक पोस्ट बघितला, आणि एक व्हिटॅमिन डी वरती एक पोस्ट होतं ते. तर मी बघितलं आणि मी वाचलो आणि मला फार चांगलं वाटलं. आणि मला वाटलं कोणतं डॉक्टर लिहिलंय ते म्हणून. आणि बघितलं मास्टर ट्रेनर प्रशांत म्हणून होते, त्यांनी लिहिले होते. तर हे डॉक्टर पण नाही आहे, मास्टर ट्रेनर प्रशांत, हे काय गोष्ट आहे म्हणून मी केलं. मग नंतरला कळालं की ही इज अ फिटनेस कन्सल्टंट, म्हणजे ट्रेनर आहे, मास्टर ट्रेनर आहे तो. आणि मला वर्कआउटची आवड होतीच. कारण माहित नव्हतं की ह्याच्यामध्ये पण एक एज्युकेशन असतं. कारण मी जे बेळगावमध्ये ट्रेनर्स बघितलं त्यांनी बॉडी बिल्डिंग करून येऊन थांबलेले असतात असं. मग जेव्हा ह्यांच्यावर मी कॉन्टॅक्टमध्ये आले, त्यांनी मला सगळं गाईड केलं की असं असं असतं, इट्स अ प्रॉपर एज्युकेशन, इट्स अ सायंटिफिक एज्युकेशन, एवढं महिन्याचं कोर्स, एवढ्या वर्षाचं कोर्स असतं, एवढा डीप स्टडी आहे ते. मग तेव्हा मला कळालं की नाव व्हॉट आय वॉन्ट टू डू. तर हेच मला करायचं आहे. कारण इट्स नॉट अबाउट अर्निंग मनी, इट वॉज अबाउट आय वॉन्टेड टू डू समथिंग. म्हणजे मला लाईफ चेंज करायचं होतं लोकांचे. कारण मी चुका केलेल्या आहेत. पहिला मी स्वतः चपाती खाल्लेला आहे राईस सोडून. ओके, मी स्वतः फ्रुट्स खाल्लेले आहेत जेवण सोडून. सगळं 4-4 दिवस मी फ्रुट्स खाल्लेले आहेत समजून हेल्दी. तर मी सगळ्या चुका केलेल्या आहेत. तर हे मला आता प्रीच करायचं होतं, म्हणजे एज्युकेशन घेऊन. मग मी माझं बिझनेस सोडलं आणि माझ्या फॅमिलीनं फार सपोर्ट केलं. आणि मी गेलो आणि मुंबईमध्ये राहिलो. मी 1 वर्ष 6 वर्ष राहिलो. मी सगळे कोर्सेस केले 1 वर्षात. आणि मला मेंटर पण फार चांगले मिळत, केहजाद कपाडिया, त्यांनी आता नाही आहेत. तर त्यांनी त्यांच्या अंडरच मी ट्रेनिंग केलं, त्यांनीच मला सगळं शिकवलं. आणि त्याच्यानंतर मी 2017 मध्ये बेळगावला परत आलो आणि मी स्टार्ट केलं आपलं जर्नी. तर नाव बिकॉज ऑफ फार लोक बेळगाव मधले आता एज्युकेटेड झाले ट्रेनर्स. आणि त्याच्यामुळे कसं कस्टमर्स, म्हणजे जे क्लायंट्स आहेत, मेंबर्स आहेत, लोक आहेत, त्यांना फायदा होत आहे. कारण ह्याच्या आधी काय होतं की चुकीचंच इन्फॉर्मेशन जात होतं, त्यांनी चुकीचं फॉलो करणार. आता राईट इन्फॉर्मेशन जात आहे. सो दॅट इज ऑलवेज गुड. तर हे माझं जर्नी आहे. नाव आय एम हॅपी. त्याच्यानंतर 3 वर्ष आधी मी जिम घातलं, आय लाईक फिटनेस, जे की आपलं हितच आहे सदाशिवनगरमध्येच. अँड वी हॅव व्हेरी गुड क्लायंटल अँड पीपल आर ऑल्सो हॅपी विथ आवर सर्व्हिसेस. सो म्हणजे जे पण आहे, वी आर डुईंग गुड. ठीक आहे. तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये आणखीन एक गोष्ट मी सांगितली की स्पेशल पॉप्युलेशन ट्रेनर हे सुद्धा याचंही तुम्ही ट्रेनिंग देता. तर त्याच्या अंडर काय काय येतं? ओके, स्पेशल पॉप्युलेशन ट्रेनर, स्पेशल पॉप्युलेशन म्हणजे स्पेशल केसेस. ओके. तर स्पेशल केसेसला ट्रेन करण्यासाठी एक सर्टिफिकेशन असते, एक सायन्स असतं. तर जसं की आता एक प्रेग्नेंट वुमन जर तिला ट्रेन करायचं असेल तर त्याला एक सर्टन वे ऑफ ट्रेनिंग गरजेचं आहे आणि ते ट्रेनरला माहीत असायला पाहिजे. ओके, जर एक डिस्क हर्निएशनचं
ओके, ज्याचा बॅकबोन म्हणजे डिस्क हर्निएट झालेला आहे, ओके, त्याला डिस्क बल्ज बोलतो आम्ही त्याला ट्रेन करायसाठी त्याचं ट्रेनिंग गरजेचं आहे, म्हणजे त्याचं सायन्स माहित असायला पाहिजे ट्रेनरला. तर पोस्ट रिहॅब म्हणजे आता कोणी ऑपरेशनला जाणार आहे किंवा ऑपरेशन झालेलं आहे आणि बाहेर पडलं आहे, आफ्टर फिजिओ आम्ही ट्रेन करायला पाहिजे त्यांना. ओके, तर त्याचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे की कसं ट्रेन करायला पाहिजे. इंजरीज कोणाला आहेत, फार इंजरीज असतात लोकांना, नी मध्ये आर्थरायटिस असतं, ओके, शोल्डरमध्ये इंजरीज असतात, मसलमध्ये टेअर्स असतात, तर त्यांना कसं ट्रेन करायचं. ओके, एज्ड पीपल जे बुजुर्ग क्लायंट्स येतात त्यांना पण ट्रेन करायची. फार लोकांचे पोस्चर्स बरोबर नसतात, त्याच्यामुळे इंजरीज वाढू शकतात. मग त्याचं ट्रेनिंग कसं करायचं हे ते स्पेशल पॉप्युलेशन जे सर्टिफिकेशन आहे त्याच्यात सगळं शिकवलेलं जातं. हर एक पॅथॉलॉजी बद्दल की काय काय पॅथॉलॉजीज आहेत आणि त्या पॅथॉलॉजीचं रिझन काय आहे आणि परत हे पॅथॉलॉजी असलेल्या माणसाला ट्रेनिंगचं प्रोटोकॉल्स काय असणार, तर त्याचं एक सर्टिफिकेशन असते. तर आय हॅव डन दॅट. ओके, येस. सो त्याच्यामुळे फार लोकांना हेल्प होते बिकॉज एव्हरी अदर पर्सन इज अ स्पेशल पॉप्युलेशन नाव. काही ना काहीतरी इंजरीज असायलाच पाहिजेत, काही ना काहीतरी असायलाच पाहिजेत. तो फार हेल्प होते ही करताना, एक्झिक्युशन पार्टमध्ये फार हेल्प होते आणि त्यांना ते रिझल्ट पण दिसायला लागतात. दॅट इज द रिझन. तर दिनेश, खूप साऱ्या गोष्टी आपण आता डिस्कस केल्या आणि खूप चांगली माहिती ऍक्च्युली तुम्ही दिलीत. कशी आपली लाईफस्टाईल असावी, काय जेवणामध्ये आपण घ्यावं, किती प्रमाण असावं आणि वर्कआउट कितीपर्यंत करावं, कुणी करावं, कसं करावं, याचं सगळं ट्रेनिंग तुम्ही देतच राहता. तर अनेक अनुभव तुम्ही तुमच्या आताच्या या म्हणजे आतापर्यंतच्या जर्नीमध्ये घेतले असाल. मग एखादा असा स्पेशल काही स्टोरी आपल्याशी शेअर करण्यासारखी? फार स्टोरीज आहेत. मी म्हणजे फार स्टोरीज मी सांगू शकतो कारण पॅथॉलॉजी रिलेटेड मी सांगतो की जेव्हा फार लोक 15-15 वर्षाच्या ह्याच्यावरती डायबेटिक पिल्सवरती होते, बीपी पिल्सवरती होते, तर जेव्हा डिटेक्ट म्हणजे कारण माझ्याकडे जेव्हा येतात क्लायंट्स, ओके, त्यांचं मी पहिला ब्लड टेस्ट करून घेतो. ओके, मग ब्लड टेस्टमध्ये त्यांना माहित पण नसते की त्यांना प्री डायबिटीस झालेला आहे म्हणून. ओके, प्री डायबिटिक आहेत म्हणून त्यांना माहित नसतं. तर ते डिटेक्ट झाल्यावरती जेव्हा मी त्यांना न्यूट्रिशन प्लॅनवरती घालतो, विदिन 3 months दॅट प्री डायबिटीस इज गॉन. ओके, जे लोक 10-15 वर्षांनी ग्लायकोमेट मेटफॉर्मिन्स वरती आहेत डायबिटीज, ओके, त्यांचे ऑटोमॅटिकली ते डायबिटिक पिल्स कमी व्हायला लागले. ओके, थायरॉइड, हायपोथायरॉइडची केसेस, कितीतरी हायपोथायरॉइडची केसेस ओनली बिकॉज ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे जे लोक 75 mcg वगैरे थायरॉक्सिन वगैरे घेत होते ते 25 वरती आले आणि थोड्या लोकांमध्ये ते थायरॉइड पिल बंद करायला लागले. अंडरस्टूड. तर अनुभव आले की जेव्हा आपण राईट पद्धतीनं खायला चालू करतो, ओके, व्हॉट आर बॉडी नीड्स आम्ही द्यायला चालू करतो ना, आपणच हे सगळे विकार कमी व्हायला लागतात. ओके, तर तेच मोठं प्रॉब्लेम्स. आता लोकांना काय वाटतं की मला आता पीसीओएस झालेलं आहे, तर हे आता सगळ्यांनाच होत आहे, तसं म्हणून लोकांना वाटतं की इट इज कॉमन की त्याला झालंय म्हणजे मला पण झालंय. अरे का झालंय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ना, कारण आपलं खाणंच असं एवढं चुकीचं आहे. ओके, दूध तर मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे त्याच्यामध्ये, कारण हॉर्मोन्स एवढे आहेत त्याच्यामध्ये हे केलेले की तुमचं ऑब्व्हियसली हॉर्मोनल इम्बॅलन्स होणारच आणि जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होणार तुमचा पीसीओएस होणारच मुलींमध्ये. अंडरस्टूड. इन्फर्टिलिटी फॅक्टर्स येणारच, त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते, त्यांना टेस्टोस्टेरॉन लेवल्स मुलींमध्ये वाढायला चालू होतात. मुलांमध्ये मेल बुब्स चालू होतात, म्हणजे गायनोकोमॅस्टिया म्हणतो मी त्याला. त्यांचे जे टिश्यूज असतात, चेस्ट जे असते ते मुलींसारखे दिसायला चालू होतात. ओके, बिकॉज आपण पाणी पण पितो, तुम्ही आजूबाजूला बघा, पाणी पण पितो आम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये फार काही हे असतात जे इस्ट्रोजन सेक्रेट करतात. ओके, आता तुम्ही सांगेल की व्हेजिटेबल्स फार हेल्दी आहेत, तर व्हेजिटेबल्स वरती जे फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स हे शिंपडतात, त्याच्यानी बॉडी जेव्हा आपण खातो त्याच्यामध्ये इस्ट्रोजन मध्ये कन्वर्ट करायला लागतं ते सगळं. सो दॅट इज द मेन प्रॉब्लेम. म्हणजे खाणंच आपलं चुकीचं झालंय आपल्या सगळ्याकडे. तर फर्स्ट तरी मी त्यांना, माझ्याकडे जेव्हा पहिला क्लायंट येते, पाण्याचं बॉटल ऑब्व्हियस घेऊन आलेलं असतं, मी त्याला पहिला सांगतो स्टीलचं बॉटल यूज कर, प्लॅस्टिक अवॉइड ॲज मच ॲज पॉसिबल. दॅट इज द फर्स्ट थिंग टू डू. मग थोडे लोक मग कॉपरच्या बॉटल घेऊन येतात. आता कॉपरच्या बॉटल, येस आय नो इट इज व्हेरी हेल्दी, बट कॉपरच्या बॉटलमध्ये काय होतंय, कॉपर टॉक्सिसिटी जास्त व्हायला लागते, म्हणजे तुमची मात्रा कॉपर बॉडीमध्ये कॉपरचं वाढायला लागते. तसं म्हणून लोक जे 6-6 महिने 1-1 वर्ष कॉपरच्या बॉटलमध्ये पाणी पित असतात, त्यांना पोटामध्ये डायरिया असं व्हायचे चान्सेस फार वाढायला लागतात. दॅट इज बिकॉज ऑफ कॉपर टॉक्सिसिटी. मग त्यांनी सायकल करू शकतात की कॉपरच्या बॉटलमध्ये 1-3 महिने पिऊन किंवा 2 महिने पिऊन मग नंतर स्टीलच्या बॉटलवरती 1-3 महिने. ओके, तर कॉपरचं बॅलन्स, कारण कुठली पण गोष्ट बॉडीमध्ये जास्त प्रमाणात चांगली नाहीये, ते चांगली पण गोष्ट असून देत पाहिजे. तर एक्सेस इज नॉट रेकमेंडेड. ओके, इन एनी केस. तर माझं म्हणणं काय आहे की जे पण तुम्ही तुमच्या आता डॉक्टर्सकडे तुम्ही जाऊन पिल्स घेत आहेत की तुम्ही वेट करत आहे डॉक्टरसाठी, इट्स नॉट बिकॉज ऑफ तुमचं काहीतरी जेनेटिक ही आहे ती आहे, ती तर आहेच, बट त्याला ट्रिगर करत आहे तुमचं खाणंच ट्रिगर करत आहे. एन्व्हायरमेंट तर तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, की पोल्युशन तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, तुम्हाला बाहेर पडायलाच लागेल, ते पोल्युशन घ्यायलाच लागेल.
तुमच्या कंट्रोलमध्ये आहे तुमचं खाणं. बरोबर. ओके, ते तुम्ही बरोबर हे करा. व्हॉट इज नीडेड, हायर अ कन्सल्टंट. तुमचं जास्त फीज नसतात. माझ्याकडे मलाच हायर करा असं म्हणत नाही. चांगलं जे कोणाला नॉलेज आहे त्याला हायर करा. आपलं खाण्याचं बदल म्हणजे ते बेस आहे, आपलं खाणंच बेस आहे. आता लोक कामं करायला कशाला काम करतो, पोटासाठी करतो म्हणतो. तर खरं तुम्ही पोटासाठी काय ते चुकीचं देत आहे. तर पहिला तुमचं बेस बरोबर करून घ्या खाण्याचं. हे वर्कआउट्स वगैरे ते नंतर तुम्ही करा अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट फर्स्ट खाणं बरोबर, कारण तुमचं जे मेडिकल एक्सपेन्स आहे ते फार कमी होणार. ऑटोमॅटिकली तुमचं टाइम फार वाचणार. कारण मी जेव्हा सेमिनार्स पण देतो कॉलेजेस हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मी त्यांना सांगतो पण की जर तुम्हाला बघायचं असलं की खाणं किंवा वाईट लाईफस्टाईल, मी वर्कआउट करून काय करू, मी बरोबर खाऊन काय करू, जगायचं एवढंच दिवस आहे, मी आत्ता नाही खाल्लो तर एक दिवस जाऊन फक्त हॉस्पिटलमध्ये एक दिवस बसा म्हणून सांगतो मी त्यांना. फक्त जाऊन बसा, फक्त ऑब्झर्व करा तिथं काय चालत असतंय म्हणून. तर तुम्ही बघाल की कितीतरी फॅमिलीज पाप त्यांच्याकडे पैसे भरायला नसतात. ओके, तो जो पेशंट बेडवरती बसलाय तो सांगत असतो की मला मारा, खरं हे मला सहन होत नाहीये, त्रास सहन होत नाहीये. तर हे जर तुम्हाला करायचं देन इट्स युअर चॉईस. बट इफ यू वॉन्ट टू हॅव क्वालिटी ऑफ लाईफ, क्वांटिटी ऑफ लाईफ इज डिफरंट. 100 वर्ष जगायचं जगा, बट 100 वर्ष कसं जगता दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते तुमचं डिसाईड करणं, तुमचं लाईफस्टाईल चेंज, तुमचं खाणं आणि तुम्ही तुमचं वर्कआउट. आणि थर्ड येत आहे ब्रेन स्ट्रेंथनिंग, दॅट इज मेडिटेशन. ओके, फक्त मी ॲज अ फिटनेस कन्सल्टंट सांगत आहे की खाणं तरी झालं आणि वर्कआउट तरी झालं, आणि थर्ड मेन येत आहे तुमचं ब्रेनचं हे, आणि दॅट इज थ्रू मेडिटेशन. हे तिन्ही गोष्टी जर तुम्ही अप्लाय केल्या आपल्या ह्याच्यामध्ये, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला मग कुठले प्रॉब्लेम्स फेस करायला लागत नाहीत, ना मेडिकली ना इमोशनली, नथिंग. सो हे स्ट्रेंथन करून घ्यायला पाहिजे तुमची तिन्ही पण गोष्ट, तुमचं बॉडी स्ट्रेंथनिंग, तुमचं ब्रेन स्ट्रेंथनिंग बस्ट. मग फायनान्शियल स्ट्रेंथनिंग आपणच होत आहे. कारण कितीतरी लोक जे आहेत जे चांगलं सेव्हिंग करून ठेवतात, नंतरला ऍट द एज ऑफ 45-50 सगळं सेव्हिंग्स त्यांना संपवायला लागतंय, बिकॉज त्यांच्या फॅमिलीमध्ये काहीतरी मेडिकल कंडिशन झालेलं आहे. कितीतरी पोरं मला माहित आहे तिचे जॉब करालेत, चांगलं अर्न करालेत, खरं त्यांच्या एक्सपेन्सेस मेजरली जातात त्यांच्या पेरेंट्सच्या डायलिसिसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. तर दॅट इज द थिंग. सो ईट करेक्टली, मॉडरेशनमध्ये खा. तुम्हाला काय पण चुकीचा पिझ्झा खायचा आहे खा, तुम्ही महिन्यामध्ये एकदा खा, 15 दिवसामध्ये एकदा खा. मी स्वतः माझ्या क्लायंट्सला देतो, तुम्ही 15 दिवसात एक आहार, तुम्हाला जे पाहिजे तेव्हा मला फोन पण करून विचारू नका तुम्ही की हे खाऊ काय नाही, एवढं खाऊ काय नाही, काय दिसतंय तुम्हाला आवडते ते खा. बट 14 days ॲटलीस्ट यू हॅव टू बी इटिंग राईट. सो दॅट इज द फंडा. ओके, सो दिनेश, हेल्दी लाईफ आपली असण्यासाठी किंवा डेली रुटीन आपलं व्यवस्थित मॅनेज व्हावं या दृष्टिकोनातून आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ? लिस्नरला एकच मेसेज, एक नाही फार मेसेज देऊ शकतो की यस, आम्ही सगळेजण आता वी आर बिहाइंड मनी. आम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट कसं व्हायचं ह्याच्या पाठीमा आम्ही हे करत असतो की मला महिन्याला एवढे पैसे यायला पाहिजे, तर माझं मी सुखी राहीन, हे करेन. तर हे सगळ्यांनाच माहित आहे. मी एक सांगेन की फिजिकल इंडिपेंडन्स ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल इंडिपेंडन्स. तर डू इट, असं तुमचं लाईफस्टाईल ठेवा की तुम्ही फिजिकली इंडिपेंडंट राहायला पाहिजेत. फायनान्शियल इंडिपेंडंट फॉलो करेल. ओके, तुम्ही जर फिजिकली इंडिपेंडंट कसं व्हाल, बरोबर खाणं, आहार तुमचं, आणि नॉट इव्हन यू, ऑल द फॅमिली. ओके, चांगलं खाणं, वर्कआउट ॲटलीस्ट 3 days अ वीक. मी ते पण सांगत नाही की 6 दिवस करा, 3 दिवस करा, 1 तास करा, बस आहे. मेडिटेशन 2 दिवस इन अ वीक, बस खतम. रेस्ट एव्हरीथिंग विल फॉल इन लाईन. ओके, अँड ओनली थिंग इज प्लॅस्टिक्स अवॉइड करा. ओके, दूध ट्राय रिड्यूस करायचं ट्राय करा, आणि कार्बोहायड्रेट्स अगेन्स्ट रिड्यूस करा. सो एव्हरीथिंग, म्हणजे उद्या तुम्हाला जे पैसे तुम्ही कमवलेले आहे ते एक्सपेन्सेस, मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये घालायची गरज नाही. ओके, दॅट इज द ओनली थिंग. सो दिनेश, खूप चांगला मेसेज होता, आणि नक्कीच तुमच्या बोलण्यावरून हे लक्षात आलं की आपलं जे खाणं आहे, आपलं जे जेवण आहे ते काय असावं, आणि त्याच्यावरतीच सगळं अवलंबून आहे आपली हेल्थ आणि आपली लाईफस्टाईल. जे काही आपण म्हणू, जे काही आपण नाव देऊ त्याला, ते त्याच्यावरतीच सगळं काही अवलंबून आहे. सो थँक्यू सो मच दिनेश की तुम्ही एवढी चांगली माहिती आपल्याला दिलीत, आणि तुमची जी जर्नी होती ती आपल्यासोबत शेअर केली, त्याबद्दल थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच मॅम फॉर इन्व्हायटिंग, अँड इट वॉज अ ग्रेट शो. तुमचे क्वेश्चन्स फार चांगले होते, सो दॅट आय कुड आन्सर प्रॉपरली. सो होपफुली आय आन्सर प्रॉपरली. सो थँक्यू सो मच फॉर बिंग अ व्हेरी गुड होस्ट, अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू. थँक्यू सो मच.